नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण साबुदाणा न भिजवता अगदी 20 मिनिटात खमंग कुरकुरीत उपवासाचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे। तर चला सुरुवात करूया। आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला साबुदाणा घालून घ्यायचा आहे आणि बारीक अशी आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण पावडर तयार करून घेतलेली आहे। आता इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही सगळी साबुदाण्याची पावडर ओतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाणा भिजवायचा आहे। खूपही जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसं पाणी घालायचं। साबुदाणा पाणी शोषून घेतो। बघा, अशा पद्धतीने पाणी घालायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण हे भिजवून घेतलेलं आहे। बघा, खूप जास्तही पाणी नाही घातलेलं, अगदी थोडं थोडं पाणी घातलेलं आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे, भिजवून घेतलेलं आहे। आता 10 मिनिटासाठी आपल्याला हे झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे छान अशी ही पावडर भिजल्या जाईल। तर बघा, 10 मिनिटे झालेली आहे आणि साबुदाण्याची जी पावडर भिजवलेली छान अशी भिजलेली आहे। आता यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे। तर इथे बघा, एक मोठा बटाटा साल काढून किसून घेतलेला आणि स्वच्छ असा धुवून घेतलेला आणि घट्ट पिळून घेतलेला आहे। आता त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला 4 चमचे भाजलेले शेंगदाण्यांचा कूट, त्यानंतर 2 हिरवी मिरची बारीक कट केलेली, यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यानंतर अगदी थोडंसं किसलेलं आलं आणि चवीपुरतं मीठ। आता तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर, जिरं, मिरीपूड हे जर खात असाल तर तुम्ही यामध्ये घालायचं आहे। आता बऱ्याच ठिकाणी कोथिंबीर वगैरे घातली जाते, पण आमच्या इकडे ही घातली जात नाही, चालत नाही, त्यामुळे आम्ही ती टाकत नाही। आता तुम्हाला आवडत असेल किंवा एरवीसुद्धा उपवास नसेल, मुलांचा नाश्ता बनवायचा असेल तर त्यावेळेससुद्धा तुम्ही घालू शकता। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करत जायचं आहे आणि यामध्ये आपल्याला गरजेपुरतं पाणी घालायचं आहे। जसं आपण एरवी थालीपीठाला पीठ भिजवतो, अगदी त्या पद्धतीने आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे आहे। तर आपल्याला थालीपीठ थापायचं, त्यासाठी मी पोळीपाट घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला कॉटनचा रुमाल ओला करून अंथरून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने, आणि त्यावरती आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। आता तुम्हाला किती मोठा करायचं थालीपीठ, छोटं करायचं, त्यानुसार तुम्ही गोळा घ्यायचा आहे, मिश्रण घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला पाण्याचा हात घेऊन थापवून घ्यायचं आहे। अगदी तुम्हाला हे सोपं वाटत नसेल तर तुम्ही डायरेक्टली तव्यावर सुद्धा थापवून घेऊ शकता। बघा, अशा पद्धतीने आपल्याला थापवून घ्यायचं आहे। खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, अशा पद्धतीने आपल्याला थापवून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण थापवून घेतलेलं आहे। आता आपण भाजून घेऊ। आता इथे मी पॅन गरम करायला ठेवला आणि त्यावरती आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। आता इथे मी शेंगदाणा तेल लावते, तुम्ही जे तेल खात असाल उपवासासाठी ते तुम्ही इथे लावायचं आहे, तूप लावलं तरीही चालेल। तर बघा, आता यावरती आपल्याला थालीपीठ टाकून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि बरोबर आपल्याला मध्ये होल पाडायचं आहे। बघा, अशा पद्धतीने, आणि त्यानंतर आपल्याला कढईने तेल सोडायचं आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला तेल सोडायचं आहे, म्हणजे आतपर्यंत छान असं हे खमंग कुरकुरीत असं भाजलं जातं। आता यावरती आपल्याला अगदी 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। तर इथे 2 मिनिटे झालेली आहे आणि आता आपण हे पलटवून घेणार आहे। तुम्ही इथे बघू शकता। आता यावरती सुद्धा आपल्याला तेल लावायचं आहे
आणि खमंग असं आपल्याला हे दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने करायला अगदी सोपे आहे। रोज रोज तीच खिचडी खायची, रताळी खायची किंवा आमटी खायची तर ते न करता अगदी थालीपीठ तुम्ही सोप्या पद्धतीने हे करू शकता। अगदी सोपे आहे, 20 मिनिटामध्ये तयार होतात। कधी पटकन उपवास असला, भूक लागली, साबुदाणा भिजलेला नसता तर अशा वेळेस तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता। करायला अगदी सोपे आणि खायला एकदम टेस्टी आहे। तर आता हे दोन्ही बाजूने आपण भाजून घेऊ। तर इथे आपले थालीपीठ खमंग असं भाजलेलं आहे। दोन्ही बाजूने आपण खमंग असं भाजून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। अशा पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सुद्धा थालीपीठ बनवून घेऊ। तर इथे आपले खमंग कुरकुरीत उपवासाचे थालीपीठ खाण्यासाठी तयार झालेले आहे, तुम्ही इथे बघू शकता। अतिशय सोपे आहे आणि एकदम कमी साहित्यात आहे। तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये जर बनवायचे असतील तर तुम्ही हेच प्रमाण जास्त वाढवायचं आणि त्या पद्धतीने तुम्ही थालीपीठ करायचे आहे। तर आता मुलांना तुम्ही डब्याला देऊ शकता, घरीसुद्धा तुम्ही असेही खाऊ शकता किंवा दह्याबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता। खूप सुंदर लागतात। तर तुम्ही आमटी बनवत असाल किंवा झिरकं बनवत असाल त्याबरोबर सुद्धा खूप छान लागतात। याआधीसुद्धा मी माझ्या चॅनलवर भरपूर साऱ्या उपवासाच्या रेसिपी दिलेल्या आहे, त्यासुद्धा तुम्ही बघू शकता। अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे थालीपीठ नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।